आज आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या भारुडामधील नाथाच्या घरची उलटीचं खुणं पाण्याला मोठी लागली ताण भाग 2 वर निरूपण पाहणार आहोत. भाग 1 मध्ये शाब्दिक अर्थ मी मांडलेला आहे. आता भाग 2 मध्ये आध्यात्मिक अर्थ काय होतो ते मांडण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करणार आहे. प्रथम मी संत श्रेष्ठ नाथबाबाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान. कारण याचा आध्यात्मिक अर्थ काय होतो ते आपल्याला पाहायचं आहे. मला एका गोष्टीचं आधी नवल वाटतं, कारण प्रत्येक चरणाचा आपल्याला याचा आध्यात्मिक अर्थ काय होतो ते पाहायचं आहे. एका गोष्टीचं नवल कोणतं वाटतं तर तो जो जगाचा मालक आहे तो श्रीखंडाच्या रूपाने नाथबाबाच्या घरी 33 वर्ष नोकरी केली. 33 वर्ष त्यानं पाणी कावडीनं वाहिलं, घागरीनं पाणी वाहिलं. म्हणून त्या गोदावरी नदीलाही मी माझ्या जीवनामध्ये साष्टांग दंडवत घालतो. ती घागरी किती भाग्यवान असतील, ती कावड किती भाग्यवान असेल. म्हणून कारण नाथबाबानं कोणती भक्ती केली असेल, कारण जगाचा मालक त्यांच्या घरी 33 वर्ष नौकर म्हणून काम केला. नाथबाबाने श्रीखंड्या म्हणलं की तो हजर राहावा. म्हणून त्या नाथबाबाच्या भक्तीला मी साष्टांग दंडवत घालून माझ्या या आध्यात्मिक अर्थाला निरूपणाला सुरुवात करतो. नाथबाबा म्हणतात, नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली ताण. कारण आपल्या जीवनामध्ये आपण कोण आहात? जीव आहात का आपण जीव समजिलात. आपल्या जीवनामध्ये आपण जीव नाहीत, आपण तो आत्माराम आहोत. आपणच त्या भगवंताचा अंश आहोत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जीव समजिल्यामुळं आपल्या जीवनामध्ये जो आनंद मिळतो, आपण आनंद स्वरूपच आहोत. नित्य त्या भगवंत नित्य आनंद त्याच्या जीवनामध्ये जो भोगतो तोच आनंद प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये भोगीत असतो. पण इथं जीवानं काय केलं? मी जीव आहे, मी माझा संसार आहे, माझा देह आहे, माझं घर आहे, हे माझं म्हणण्यामध्ये तो स्वतःचं जीव, कारण आत्मस्वरूप विसरला. तो मी भगवंताचा अंश आहे हेच त्याच्या जीवनामध्ये विसरला आणि स्वतःला काय करू लागला? कारण मी जीव आहे म्हणून जीव आहे हा असा जप त्यानं जन्मोजन्मी त्याच्या जीवनामध्ये केल्यामुळं त्याला सुख काय असतं? सुखासाठी त्याच्या जीवनामध्ये तो सुख कुठं हुंडायला? त्याच्या जीवनामध्ये संसारामध्ये सुख धुंडत राहिला. संसारामध्ये सुख आहे का? संसारामध्ये थोडंसुद्धा सुख नाही. विषयामध्ये सुख आहे का? विषयामध्येही त्याच्या जीवनामध्ये थोडंसुद्धा सुख नाही. पण त्याचं भानच त्याच्या जीवनामध्ये त्याला राहिलेलं नाही. म्हणून नाथबाबा म्हणतात, नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली ताण. कारण या मनुष्याला तहानचा अर्थ काय होतो? नाथबाबाने आध्यात्मिक अर्थ, कारण विनोदाची झालर देऊन अध्यात्माची एवढी उंची नाथबाबांनी गाठलेली आहे. तहान जीवाला लागलेली आहे का? तहान जी लागलेली आहे, आपल्या जीवाला तहान लागलेली आहे, पण विषय सुखाची भोगाची तहान लागलेली आहे. मी आत्मस्वरूप आहे, मी नित्य मुक्त आहे, हा जो आनंद त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा किंवा भगवंताला प्राप्त करून घ्यायचं, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची, ह्याची तहान या जीवाला लागलेलीच नाही आणि लागणारही नाही त्याच्या जीवनामध्ये. कारण तो मानायलाच तयार नाही. कारण संसार माझा, देह माझा, घर माझं हेच त्याच्या जीवनामध्ये रात्रंदिवस तो त्याचा जप करीत असल्यामुळं त्याला तहान कशाची लागणार? मग विषय सुखाचीच लागणार. म्हणून नाथबाबा म्हणतात, नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी तहान लागली ताण. पाण्याला तहान लागत नसते, कारण जीवाला तहान लागली पाहिजे. कारण भगवंत भेटीची तहान लागली पाहिजे. हे नाथबाबांनी कोडं टाकलेलं आहे. कोड्यामधून नाथबाबा बोलतात. कारण भारुडामधून जे बोलतात ते कोड आहे आपल्या जीवनामध्ये. विनोदाची झालर त्याला दिलेली आहे.
हे झाल्लरमधून या जगाला, कारण अध्यात्माचं गूढ सहज कळावं, सहज सांगितलं नाथबाबांनी की तुम्ही स्वतः प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये आपण कोण आहोत, आपण कारण त्या भगवंताचा अंश आहोत, आपणच आत्मस्वरूप आहोत. आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताला जेवढे अधिकार आहेत तेवढेच आपल्याला अधिकार आहेत. म्हणून नित्य मुक्त आहोत आपण. नित्य सुख आपल्या जीवनामध्ये भोगलं पाहिजे, हा आपला अधिकार आहे. पण हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळायलाच तयार नाही. आपण सुखाची व्याख्या जी केली ती संसारातल्याच सुखाची केली, संसारातल्याच विषयाची व्याख्या केली. नाथबाबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी नित्य मुक्त आनंद माझ्या जीवनामध्ये भोगत आहे. त्या आनंदाचा उपभोग माझ्या जीवनामध्ये घेत असताना हे जगाकडं पाहिलं नाथबाबांनी, म्हणून हे भारुड केलं. नाथाच्या घरची उलटी चुकून पाण्याला मोठी लागली ताण. कारण तहान लागली पाहिजे ह्या जीवाला की आपल्या भगवंत प्राप्तीची तहान लागली पाहिजे. पण आपल्याला भगवंत प्राप्तीची तहान लागलेली नाही, असं नाथबाबा या भारुडाच्या पहिल्या चरणामधून सांगतात. भारुडाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी. आता जसं उदाहरणार्थ एखादा मासा पाण्यामध्ये राहतो. आता पाण्यामध्ये मासा राहणारा तो सतत काय पाणी पितो का? कारण तो सतत पाणी पित नाही. पण पाण्याने तहान भागते. तुम्हाला तहान लागलेली आहे, तर तहान लागल्यानंतर तुम्हाला दूध दिलं तरी तुमची तहान भागत नाही, तूप दिलं तरी तहान भागत नाही. तहान भागण्यासाठी तुम्हाला मिष्टान्नाचं भोजन दिलं तरी तुमची तहान भागत नाही. तहान भागण्यासाठी तुम्हाला पाणीच प्यावं लागतं. पाणी पिल्यानंतरच आपल्या जीवनामध्ये तहान भागते. हा सिद्धांत आहे, ही किंवा हे मर्म आहे, हे वास्तविक आहे. नाथबाबा सांगतात की आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून. काय सांगतात नाथबाबा? कारण नाथबाबा आपल्या देहरूपी देहाबद्दल बोलतात. कारण या देहामध्येच तुमच्या जीवनामध्ये आतही तुमच्या देहामध्ये परमात्मा आहे आणि बाहेरही तुमच्या परमात्मा आहे. आत घागर बाहेर पाणी, कारण तुमच्या देहातला परमात्मा वेगळा आहे आणि देहाच्या बाहेरला परमात्मा वेगळा नाही. आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून. कारण घागरीमधलं पाणी आणि त्या विहिरीमधलं पाणी सारखंच आहे. तसं तुमच्या आतलाही भगवंत तोच आहे आणि बाहेरही तो दिसणारा भगवंत तोच आहे. कारण बाहेर आपल्याला या चराचरामध्ये, या सृष्टीमध्ये त्या भगवंतानंच या सृष्टी नटलेली आहे. पण आपल्याला आपल्या देहामधलाच, हे देहरूपी घागरीमधलाच भगवंत आपल्या जीवनामध्ये आपण पाहण्याचा, कधी ओळखण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला नाही. मग आपल्याला या देहरूपी घागरीच्या बाहेरला, कारण या जगामधला भगवंत आपल्याला कधी दिसावा, कधी पाहावा, हे अत्यंत अवघड गोष्ट असणारी आहे. म्हणून आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून. कारण तुमच्या जीवनामध्ये तहान लागलेली नाही. कारण तहान तुम्हाला, भक्तीची तहान जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये लागत नाही, तुम्हाला जोपर्यंत विषय सुखामधून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मुक्त होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होणारच नाही. तुमच्या आत देहरूपी घागरीमध्येही तो भगवंत आहे आणि देहरूपी घागरीच्या बाहेरही तो भगवंत आहे. मात्र त्याची तहान लागली पाहिजे. ज्यावेळेस तहान लागल त्यावेळेस ही उलटीच खून, जी संतांनी सांगितलेली खून आहे ती उलटी वाटल, पण तीच कसवाशी खून आहे आपल्या जीवनामध्ये, असं नाथबाबा भारुडाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. नाथबाबा तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, आज मी एक नवल देखले, वळचणीचे पाणी आड्याला आले. इथं नाथबाबांनी पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे. पाणी काय आहे? पाण्याचा स्वभाव हा उताराला धावणे, हा पाण्याचा धर्मच आहे. कधीच पाणी चढ जमिनीकडे धावत नाही. मात्र काय होतं, एखादा मोठा पाऊस पडल्यानंतर ते पटंगणामध्ये जे पाणी असतं, ते पाण्याचा पुढेही जाण्यासाठी प्रेशर असतं. म्हणून ते पाणी काय करतं, वर चढण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे वळचणीचे, म्हणजे जे उंबरटा आहेत
आपल्या घराचा 4-5 फूट वर असतो जमिनीच्या, कारण सपाट जमिनीच्या 5 फूट वर असतो, पण उलटं पाणी त्याच्या जीवनामध्ये धावतं, म्हणजे चढाकडे पाणी धावतं, त्याचा धर्म विसरतं. नाथबाबाला सांगायचे का याच्यामधून, ते पाणी त्याचा धर्म विसरतो. म्हणून आज मी एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्याला गेले. त्यानं धर्म विसरतो, पण ते चढायला गेलेलं पाणी तेच नंतर गंगेला जातं, तेच पाणी समुद्राला जाऊन मिळतं. कारण त्याचा धर्म जरी त्यानं विसरला तरी परत तो त्याचा धर्माचं त्यानं पालन करतं. नाथबाबाला ह्याच्यामधून सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये ठीक आहे, तुम्ही विषय, सुख, घर माझं हे तुमच्या जीवनामध्ये म्हणत असतात, ठीक आहे, म्हणत असतात. त्या पाण्यासारखा थोडा वेळ तुम्ही धर्म विसरलात तरी ती जसं पाणी असून ते पाणी त्याच्या जीवनामध्ये, त्याचं कारण ध्येय गंगेला मिळणे, समुद्राला जाऊन मिळणे, हेच त्याचं ध्येय आहे. तसं तुमचं ध्येय काय? विषय सुख भोगलात म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, ते ध्येय नाही तुमचं ध्येय आहे त्या भगवंताची प्राप्ती करून घेणं. या ध्येयासाठीची तर प्रत्येक मनुष्य इथं जन्माला आलेला आहे. हे नवल आहे, कारण हा मनुष्य पाणी त्याचा धर्म विसरून तो त्याच्या जीवनामध्ये धर्मच पालन करतो. पण मनुष्य जन्माला तुम्हाला ज्ञान दिले, बुद्धी दिली आहे, विवेक दिला आहे तुमच्या जीवनामध्ये, आणि हे विवेक देऊनही तुमच्या जीवनामध्ये विषय सुखामधून, या संसारामधून जर तुम्ही बाहेर निघत नसताल, हे जगामधलं अलौकिक नवल आहे. नाथबाबा सांगतात हे नवल माझ्या जीवनामध्ये मी पाहिलं, असं नाथबाबा भारुडाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. भारुडाच्या 4थ्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात, शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला त्याने गिळले. आता कुठं शेत पेरल्यालं, शेतामधलं कणीस राखणदाराला खातं का? काय सांगायचे नाथबाबाला ह्याच्यामधून? नाथबाबाला सांगायचं की हा जो आपल्याला ध्येय मिळालेला आहे, प्रत्येकाला हा जो ध्येय मिळालेला आहे, ती भगवंताच्या कृपेमुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला ध्येय मिळालेला आहे, किंवा आपल्या पाप पुण्य कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये आपल्याला ध्येय मिळालेला आहे. मग हा जो ध्येय मिळालेला आहे तुमच्या जीवनामध्ये, या ध्येयामध्येच भगवंताने हे विकार दिलेले आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दम, अहंकार, लोभ, ईर्ष्या, घृणा, स्वार्थ, हे सर्व मतलब हे विकार या ध्येयामध्येच आहेत. पण तुमच्या जीवनामध्ये मन तुमच्या अधीन करून घेणं, इंद्रियावर तुमचा ताबा मिळविणं, ही गोष्ट तुमच्या अधीन आहे. कारण आत्मारामाच्या अधीन तुमचं मन, इंद्रिय, सर्व शरीर तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मारामाच्या अधीन करून घेतलं पाहिजे. नाथबाबाला सांगायचे की शेतकऱ्यानं शेत पेरिलं, राखणदाराला त्याने खाल्लं. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुमचा हा ध्येय मिळालेला आहे. या ध्येयाचा मालक आत्माराम आहे, कारण तोच या ध्येयाचा मालक आहे. मन मालक नाही, बुद्धी मालक नाही, हे विकार तुमच्या जीवनामध्ये मालक नाहीत, पण या ध्येयाचा मन मालक झालेला आहे. विकारानं देहामध्ये आक्रोश तुमच्या जीवनामध्ये घातलेला आहे. मग हे विकार तुमच्या जीवनामध्ये काय करतात? त्या त्याच आत्मस्वरूपाला खाऊन टाकतात, गिळून टाकतात. म्हणजे देहालाही नष्ट करतात आणि आत्मस्वरूपाची दशा, जीवदशेला त्याच्या जीवनामध्ये आणतात. एकदा जीवदशेला तो आत्मस्वरूप आलं की त्याच्या जीवनामध्ये मी अहम ब्रह्मास्मी हे ते राहतच नाही. तो मीच, कारण मीच ध्येय आहे, मीच ध्येय आहे. मग माझा संसार आहे, माझे सुख दुःख आहे, तो माझं 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 करीतच मग अनेक प्रकारच्या नाना प्रकारच्या योनीमध्ये तो जन्माला येतो, मरतो, येतो, मरतो. पण म्हणून नाथबाबा म्हणतात ते शेतकऱ्यानं शेत पेरिले, राखणदाराला त्याने खाल्ले. बाबा कुणी खाल्लं तुम्हाला? तुमच्या जीवनामध्ये हे विकारानंच खाऊन टाकलं, तुमच्या मनानंच तुम्हाला खाऊन टाकलेलं आहे, असं नाथबाबा भारुडाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो, सुंदर असं उदाहरण आहे, कारण सत्य घटना आहे. कारण एकदा काय झालं, कर्नाटकामध्ये एक सावकार होता. तो विठ्ठलाची भक्ती करीत होता आणि त्यानं काय केलं, त्याच्या जीवनामध्ये विठ्ठलाची सुंदर मूर्ती तयार केली. आणि मूर्ती तयार केल्यानंतर त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावी असं त्याच्या जीवनामध्ये त्याला वाटलं.
वाटल्यानंतर मग त्यानं प्राण प्रतिष्ठा करण्याचा निश्चय केला. आता कुणाला तर मोठे महात्मे संताला बोलवायचं आणि त्याची प्राण प्रतिष्ठा करायची. मग हे करायचं म्हणलं की ती मूर्ती दररोज त्याच्या स्वप्नामध्ये यायली आणि त्याला सांगायली की बाबा तू काय कर, हे सावकारा तू मला पैठणला घेऊन जा, तिथं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत, त्यांच्याकडे घेऊन चल. एक दिवस स्वप्नामध्ये आले, दुसऱ्या दिवशी तसंच ती मूर्ती स्वप्नामध्ये आली आणि त्याला सांगू लागले की हे पैठणला घेऊन चल एकनाथ महाराजाकडं. 2 दिवस 3 दिवस ते मूर्ती सतत त्याला स्वप्नामध्ये येऊन पैठणला घेऊन चल म्हणून असं सांगू लागली. मग सावकार बी तो सावध झाला, काहीतरी संकेत आहेत म्हणला. मग त्या मूर्तीला घेतला आणि तो सावकार पैठणला दरमजल करीत आला. आल्यानंतर नाथबाबाचं दर्शन घेतलं आणि सर्व वृत्तांत त्यानं सांगितला की मी माझ्या जीवनामध्ये ही विठ्ठलाची मूर्ती माझ्या घरामध्ये प्रतिस्थापना करावी आणि हिची पूजा करावी म्हणून मी निर्धार केला होता. पण ही 3 दिवस झाले ही मूर्ती मला तुमच्याकडे नाथबाबाकडे घेऊन चल असं सांगत आहे, म्हणून मी ही मूर्ती घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे असं नाथबाबाला तो सावकार सांगू लागला. त्यावेळेस आता नाथबाबा आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये, कारण त्यांना कसला अहंकार नाही, लोभ नाही, मोह नाही, ईर्ष्या नाही, संत आहेत ते. आणि नाथबाबा तर शांती ब्रह्म, कारण शांती त्यांच्यात एवढी आहे, कारण रागच नाथबाबाला त्यांच्या जीवनामध्ये कधी आलेला नाही. मग ते सावकाराला म्हणतात, हे सावकार माझ्याकडे काय आहे, मी सामान्य माणूस आहे, तुम्ही सावकार आहात, तुमच्याकडे कारण त्या मूर्तीला अनेक प्रकारचे भोग तुम्ही त्या पांडुरंगाला घालू शकता. हे वाक्य त्या मूर्तीनं आणि त्या सावकारानं ऐकलं. ती मूर्ती लगेच काय झाली, तिच्या जीवनामध्ये त्यावेळी तिनं बोलू लागली आणि तिनं ती मूर्ती नाथबाबाला म्हणू लागली, दास मला जीव घाला, असं त्या मूर्तीनं प्रत्यक्ष बोललं. आता हे दास मला जीव घाला हे ऐकताच नाथबाबांनी घरामध्ये गेले, एक लोण्याचा गोळा आणला. लोण्याचा गोळा आणला की त्या मूर्तीनं हात पुढे केला, ते लोणी घेतलं नाथबाबाकडून, ती मूर्ती प्रत्यक्ष लोणी खाऊ लागली. आता हे तो सावकार त्याच्या जीवनामध्ये पाहून तो चक्क झाला, कारण ही मूर्ती बोलू लागलेली आहे, मूर्ती लोणी घेतलं, मूर्तीनं लोणी खाल्लं, हे त्याच्या जीवनामध्ये कधी म्हणजे हे सत्य न वाटणारं. त्यानं लगेच काय केला, ती मूर्ती नाथबाबाच्या चरणावर ठेवला, नाथबाबाचं दर्शन घेतला आणि नाथबाबाला सांगितला की मी याचा अधिकारी नाही, याचं तुम्ही पूजा रक्षण ह्या मूर्तीचं करा. मला आज तुमच्या रूपानं पांडुरंगाचंही दर्शन झालेलं आहे आणि संताचंही दर्शन झालेलं आहे. मी माझ्या जीवनामध्ये भाग्यवान झालेलो आहे, कारण संताची भेट होणं अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून त्या सावकाराला संताचीही भेट झाली आणि भगवंताचीही भेट झाली, असं या भारुडाच्या 4थ्या चरणाचा भावार्थ होतो. 5व्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात, हांडी खादली भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. आता बकऱ्या पुढे देव कसा कापता येईल? आता नाथबाबांनी खोटंही बोललेलं नाही, कारण खरं सांगतात नाथबाबा. ह्याचा अर्थ काय होतो? कारण हे देहरूपी गाडगं आपल्याला प्रत्येकाला मिळालेलं आहे, त्याला हांडी म्हणतात नाथबाबा. मग ह्या हांडीमध्ये आपल्या जीवनामध्ये भात शिजविला म्हणजे आपण काय केलं, विषयाचं सुख, जे विषय आहेत, विषय सुखालाच आपल्या जीवनामध्ये पोषित राहिले, शिजवित राहिलो आपल्या जीवनामध्ये. पण आपल्याला ज्ञान नाही, आपण अज्ञानी आहोत. म्हणून हा प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये काय झालं, कारण त्याला ज्ञान जर असतं तर ह्या देहरूपी हांडीमध्ये त्यानं विषयाचं भात शिजविला नसता. म्हणून त्याचं ते अज्ञानी आहे, त्याचं हे अज्ञान त्याच्या जीवनामध्ये तो काढून टाकायला तयार नाही. विषय सुखाचाच भात आपल्या जीवनामध्ये आपण शिजवित राहतो. महाराज बी असला तरी मला 4 मठं बांधायचेत, हजारो लाखो शिष्य करायचेत, मोठी कथा करायची आहे, हे विषयाचं सुख प्रत्येकजण त्याच्या जीवनामध्ये भोगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नाथबाबा म्हणतात की हांडी खादली भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. कारण आपल्या जीवनामध्ये विवेक नाही, या मायामुळे आपलं जे अज्ञान आहे आपण झाकालेलं आहोत.
कारण आपण अमृत म्हणजे भगवंताच्या नामाचं अमृत घ्यायला तयार नाही, भगवंताच्या नामाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये करायला तयार नाही. आणि हे भातरूपी विषयाचं सुख आपल्या जीवनामध्ये हे रात्रंदिवस आपण या देहरूपी हंडीमध्ये आपण भोगत आहोत, शिजवीत आहोत. म्हणून नाथबाबा म्हणतात की काय केलं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तर काय केलं, येथे जीवाने उलटं काम केलं. काय केलं, बकऱ्या पुढे देवाचा बळी दिला, जीवाने देहरूपी हांडी खाऊन टाकली. म्हणजे नुसता विषय सुखाचाच आपल्या जीवनामध्ये आपण भोग घेतलेला आहे. म्हणजे विषय सुखामुळे बकऱ्या पुढे देव कापिला, कारण देव आपल्या आतच आहे. हे विषया सुखामुळे त्या आत असणाऱ्या देवाला आपण कापलं, असं महाराज विनोदाची झालर देऊन अध्यात्माचं गूढ, कारण सहज प्रेमानं, कारण आपल्याला त्याच्यात उत्साह वाटतो. भारुड म्हणजे उत्साह येतो. बकऱ्या पुढे देव कापेला म्हणले काय असेल त्याचा अर्थ, तर आपण आपल्या जीवनामध्ये विषय सुखासाठी आपल्या आत्मस्वरूपाचा आपण बळी दिला, कापला, असं नाथ महाराज म्हणतात. असं 5व्या चरणाचा भावार्थ होतो. शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणे तोची गुरुचा बेटा. कारण शेवटचं चरण अत्यंत महत्त्वाचं आहे. जीवाने जो अंगीकारलेला मार्ग आहे तो उलटा मार्ग आहे. आपल्या जीवनामध्ये म्हणतो आपण सवासा मार्ग आहे, पण आपल्या जीवनामध्ये उलटा मार्ग आपण धरलेला आहे. जोपर्यंत आपण सवासा मार्ग धरणार नाही, आपल्याला आपण धरलेला मार्ग उलटा वाटत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सत्याचा मार्ग जोपर्यंत पकडणार नाही, तोपर्यंत सत्याचं दर्शनही आपल्या जीवनामध्ये होणार नाही. म्हणून सत्याचं दर्शन करण्यासाठी सत्याचा मार्ग धरावा लागतो. त्यावेळेस सत्याच्या म्हणजे सत्य मार्गानं चालणाऱ्या गुरुची आपल्या जीवनामध्ये भेट होत असते. आणि हे सत्य मार्गानं चालणारेच गुरु आपल्या जीवनामध्ये, कारण आत्मस्वरूपाची वाट आणि त्या भगवंत स्वरूपाची वाट आपल्याला दाखवित असतात. त्या वाटेनं गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची आणि त्या आत्मस्वरूपाची भेट होते. आणि जो त्याच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची आणि भगवंताची भेट करून घेतो, तोच खरा सच्चा त्या गुरुचा बेटा आहे. त्यालाच महाराज, कारण नाथबाबा त्याला साष्टांग दंडवत घालतात. या जगामध्ये गुरु गुरु म्हणून घेणारे असे कोट्यावधी लोक आहेत. ते फक्त गुरुगुरु करायलेले आहेत लोकावर. पण गुरुचा अर्थ काय होतो, स्वतःला आत्मस्वरूपाची ओळख नाही, भगवंताची ओळख नाही, आपण जगाला ज्ञान सांगतो. हे आपलं अज्ञान आपल्या जीवनामध्ये झाकण्याचा प्रयत्न करतो. असं या भारुडावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण नाथबाबाचे चरणी सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.